नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजा विरोधात पोलीस व पालिका प्रशासक आक्रमक झाले असून येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी नायलॉन मांजा विरोधात दंड थोपटले आहे. नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत असून आज सायंकाळच्या सुमारास पोलीस व पालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कार्यवाही करून नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील मांजा जप्त करून जाळला आहे. तसेच काही विक्रेत्यांकडून मांजा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस व नगरपालिका प्रशासन संयुक्त टीम बनवून गावात विविध ठिकाणी छापे मारत असून पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सूचनेनुसार नायलॉन मांजा वापरू नये याकरिता विविध भागात नगरपालिका व पोलीस प्रशासन टीम रवाना. DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन. 2 दिवसावर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि सद्यस्थितीत आम्ही 6 ते 7 कारवाया मांजा जवळ बाळगल्या प्रकरणी केलेल्या आहेत. तरीसुद्धा लोक कुठून तरी चोरट्या मार्गाने तो मांजा मिळवून त्याचा वापर करत असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता नगरपालिकेच्या मार्फत आणि आमचे कर्मचारी यांच्यामार्फत येवला शहरामध्ये ज्या ठिकाणी पतंग उडवले जात आहे अशा इमारतीचे गच्च्या मैदानं या ठिकाणी धाडी घालून त्या ठिकाणी जो नायलॉन मांजाचा वापर होत असेल तो जप्त करणार आहे. सदर प्रकरणी गुन्हेसुद्धा नोंद करणार आहे. गुन्हा नोंद केल्यास 6 महिन्याची शिक्षा आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने कारवाई झाल्यास नगरपालिकेच्या वतीने कारवाई झाल्यास त्याला 10,000 रुपये दंडाची तरतूद आहे. आम्ही यापूर्वी वेळोवेळी सांगितलं आहे की अल्पवयीन मुलांना मांजा देऊ नका, परंतु पालक काही त्यामध्ये काही सहकार्य करत नाही. तर 100% सांगतो या 2 दिवसात पालकांवर दंडात्मक किंवा गुन्हा दाखल होण्याची कारवाई होणार आहे. नमस्कार, मी पूनम भामरे, स्वच्छता निरीक्षक, येवला नगर परिषद. आज आम्ही येवला नगर परिषद व पोलीस प्रशासन, येवला शहर पोलीस प्रशासन यांच्यामार्फत एक नायलॉन मांजा बंदी या संदर्भात 2 पथक नेमणूक केलेली आहे आणि त्यांची कारवाई चालू करणार आहोत. याच्या आधीही आपण गेल्या 2 महिन्यापासून आपण कारवाई केलेली आहेत. 7 ते 8 कारवाई आपल्या झालेल्या आहेत. त्या दरम्यान आपण अनेक वेळा आसारींची होळी वगैरे अशा पद्धतीने नायलॉन मांजा बंदीवर उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु आता जे कोणी आज उद्या परवा 15 तारखेपर्यंत जे कोणी नायलॉन मांजेचा वापर करताना आढळून येतील त्यांच्या जर सपोज ते अल्पवयीन असतील तर त्यांच्या सरसकट त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल आणि दंडाची तरतूद होणार आहे. नायलॉन मांजा विक्री करताना कोणी आढळला तर 10,000 रुपये रोख दंड व त्याला पोलीस प्रशासनातर्फे कारवाई होणार आहे. आणि जर 18 वर्षाच्या पुढील जे पण कोणी नायलॉन मांजाचा वापर करताना दिसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडनं स्वतः 10,000ची दंड आकारला जाणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे आपल्या संक्रांतीच्या मोठ्या सणाला गालबोट लावू नका. व्यवस्थितपणे पारंपरिक पद्धतीने सुतवलेल्या मांजाचा वापर करूनच सण साजरा करा.